आपल्या आयुर्वेदामध्ये अशा काही गोष्टी आहेत की तुमचा दिवस स्ट्रेस फ्री, लाईट आणि एकदम बॅलन्स जाऊ शकतो. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी. आपण श्वसनावरती जितकं लक्ष देऊ ना, आपलं मन तितकं स्थिर राहतं. म्हणजे अनुलोम विलोम, भ्रामरी ह्या गोष्टी आहेत त्या आपल्या नर्वस सिस्टमवरती काम करतात. तुमचा दिवस रिलॅक्स आणि शांत जातो. त्यामुळे दिवसाभरातून 10 मिनटं का होईना स्वतःसाठी तेवढा वेळ काढला पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी स्वतःसाठी फक्त 10 मिनटं काढून एक रुटीन बसवून घ्या. म्हणजे जसं की सकाळी उठल्याच्या नंतर थोडंसं कोमट पाणी पिणं, रात्री झोपताना दुधात हळद टाकून पिणं, आठवड्याभरातून 2 ते 3 वेळा अभ्यंग करणं. अभ्यंग आता फुल अभ्यंग करू शकत नाही तर निदान रोज आपण झोपताना पादअभ्यंग तरी करू शकतो. पादअभ्यंग हा पितळेच्या भांड्यानं केला जातो किंवा पितळेची तुमच्याकडे कोणतीही वस्तू असेल त्याने तुम्ही करू शकता. कोकोनट ऑइल पायाला लावून थोडासा मसाज केला की आपला नर्वस सिस्टम खूप चांगलं काम करतो. नंतर ही गोष्ट करू शकतो की झोपायच्या अगोदर अर्धा तास किंवा 1 तास तरी आपण मोबाईलपासून लांब राहिलं पाहिजे. जे स्क्रोलिंग आपण करत असतो त्याने आपली डीप स्लीप होत नाही आणि डीप स्लीप ही आपल्या इमोशनसाठी खूप इम्पॉर्टंट असते. नंतर हे की आहार, आपला आहार जितका फ्रेश असेल ना तितकं आपलं आरोग्यही चांगलं राहणार आहे. आता हे आहार फ्रेश घेणं हे खूप कठीण टास्क झालं आहे. पण तरीही जंक फूड कमी करणं, आहारावरती थोडंसं लक्ष देणं, ह्या छोट्या छोट्या सवयी आपलं लाईफस्टाईल बरंच बदलू शकतात. त्यामुळे ह्या गोष्टींवरती थोडं का होईना एफर्ट्स टाकायला पाहिजे. आपली बॉडी आणि मन हे छोट्या छोट्या सवयींनीच बदलणार आहे. त्यामुळे सातत्य ठेवलं ना की गोष्टी नक्की बदलल्या जातील. तर फक्त आपल्या रोजच्या जीवनामधल्या छोट्या छोट्या ज्या सवयी आहेत ना त्या फक्त थोड्या चेंज केल्या की आयुष्य नक्की चेंज होतं. तर थँक्यू सो मच. डेली यूजफुल गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.